महादेव मंदिर पाटणा। पाटणा गावाजवळ हे मंदिर आहे। हे मंदिर 12व्या शतकातील आहे असे इथले लोक सांगतात। हे मंदिर पाटणादेवी परिसरात आहे, तसेच ते चांगल्या अवस्थेत आहे। धुळ्यापासून 70 ते 75 किलोमीटर अंतरावर, तसेच वेरूळ लेण्यापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटणा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव गावाजवळ हे मंदिर आहे। हे मंदिर 11व्या किंवा 12व्या शतकातील आहे असे इथले लोक मानतात। चाळीसगावापासून पश्चिमेला 20 किलोमीटर अंतरावर असलेले पाटणादेवी मंदिर हे एक जागृत चंडिका देवीचे शक्तिपीठ मानले जाते। आज ह्या संपूर्ण परिसराला शासनाने गौताळा अभयारण्य म्हणून संरक्षित केलेला असल्याने परिसर हिरवागार दिसतो। पाटणा गाव ओलांडल्यावर, वनविभागाचे गेट ओलांडल्यावर नंतर साधारण 2 किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस पूर्वाभिमुख प्राचीन हेमाडपंती महादेवाचे मंदिर चा एक बोर्ड दिसतो। मंदिर परिसरात जवळजवळ 5 ते 6 अशीच मंदिरे असावीत, कारण आता फक्त त्या ठिकाणी मोठे मातीचे ढिगारे व शिलाखंड भग्नावस्थेत आढळतात। यादव काळात येथे मोठे प्रगल्भ सांस्कृतिक व धार्मिक केंद्र असावे असे अवशेषावरून लक्षात येते। सदर मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीतून उत्कृष्ट नमुना आहे। या शैलीत 2 दगडांना जोडताना कोणतेही जोडमिश्रण न वापरता प्रत्येक दगडाच्या स्तंभात खाचा तयार केल्या जातात, जेणेकरून ह्या खाचांमध्ये मोठे मोठे दगडी स्तंभ ही लीलया अडकतात। या मंदिराचे निर्माण कार्य एक भव्य अशा 10 फूट उंचीच्या ओट्यावर झालेले प्रथमदर्शनी वाटते। त्याची लांबीच जवळपास 100 फुटापर्यंत आहे। नंदीगृह, सभागृह व गर्भगृह अशी मंदिर रचना आहे। नंदीगृहाच्या दर्शनी भागाला उभारलेले 2 जवळपास 10 फूट उंचीचे नक्षीदार खांब आहेत। मंदिर सभागृहाचा विस्तार बराच मोठा आहे। इतर 24 लहान खांबावर सभामंडपाची उभारणी केली आहे। प्रत्येक खांब प्रमाणबद्ध असून सुंदर नक्षीकाम करून सुशोभित केलेला आहे। प्रवेशद्वारावरच श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे। तसेच चौकटीवर यक्ष, गंधर्व, किन्नर हे गायन, वादन व नृत्य करत असलेल्या मूर्ती कोरलेल्या आहेत। तसेच गर्भगृहाच्या डाव्या बाजूला एक सुंदर शिलालेख आढळतो, परंतु काही ठिकाणी कडेकडेला त्याचे पापुद्रे काळाने काढले आहेत। महादेव मंदिराच्या बाजूनेच कन्हेरगडावर जाणारा रस्ता आहे। एका दिवसात महादेव मंदिर, कन्हेरगड व चंडिका देवी मंदिर पाहता येते। गौताळा अभयारण्य असल्याने या ठिकाणी राहण्याची सोय व परवानगी नाही।